आमोशा आणि मामांचं दर्शन ठरलेला विषय आहे आणि रस्त्यात असं काहीतरी पाहायला मिळेल असं वाटलं नव्हतं. सगळं सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार, मी सुनील आणि आज आम्ही चाललो आदमापूर. जाताना पहिला पट्टण कोडोलीत बिरोबांचं दर्शन घेतलं. सकाळी लवकर गेलतो त्यामुळे गर्दी काय नव्हती, दर्शन लगेच झालं. तिथनं गेलो कागलात आणि टाकलं पेट्रोल, टाकी केली फुल आणि आज पार्टनर होता संकेत भाऊ. आज पहिल्यांदा या ठिकाणी दर्शनाला जात होतो. हे नाथांचं विश्रांतीचं ठिकाण आहे. तिथून पुढे गेलो नाथांच्या संजीवनी समाधीचं दर्शन घ्यायला. इकडे गर्दी जाम होती तरी पण दर्शन छान झालं. आता आप्पाच्या वाड्याला गेलोय म्हणजे प्रसाद घेतलाच पाहिजे. प्रसाद घेऊन मन तृप्त झालं. पुढचं ठिकाण होतं आप्पाच्या वाड्यामधील नाथांचा दरबार. कापूर जाळून आत गेलो. मंदिरात गर्दी तर लईच होती. दर्शनाला थोडा वेळ लागला पण इथं उभा राहून जे समाधान मिळतं ना ते कुठंच नाही. इथली घंटी वाजवण्यासाठी मित्रांची धडपड चालू होती पण कोण सक्सेस झाला नाही, पण प्रयत्न चालूच होते. तिथून गेलो वाडा मंदिरात, इकडे पण दर्शन घेतलं आणि मग तिथनं बाहेर पडलो. आप्पाच्या वाडीमधून बाहेर पडलो आणि सुरगलीच्या माळावर गेलो. इथलं दृश्य पाहून मन सुन्न झालं. इर्टिका आणि क्लुझर गाडीचा अपघात झालेला तो इतका भयानक होता की डोळे भरूनच आले. त्यामुळे भावानं गाड्या हळू चालवत जावा, घरी कोणीतरी आपली वाट पाहते. मामांच्या दरबारात पोहोचलो. दर्शन तर छान झालं, ऊन होतं त्यामुळे पायले भाजत होते. दर्शन घेऊन गेलो प्रसाद घ्यायला. आंबिलचा प्रसाद घेतला आणि आम्ही घराकडे निघालो. असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा. गोळा बाळूमांच्या नावानं चांग भलं.